पद्मश्री डी.वाय. पाटील साहेब हे आपल्यातून निघून गेले आणि ही अत्यंत दुःखदायक वार्ता मनाला चटका लावून गेली. डी.वाय. पाटील साहेब हे काँग्रेसचे नेते. राज्यात आणि देशात त्यांनी वेगवेगळ्या भूमिका, जबाबदाऱ्या निभावल्या आणि आज त्यांचं आपल्यातून निघून जाणं हे एकंदरीतच कोल्हापूर जिल्हा, पश्चिम महाराष्ट्र, महाराष्ट्र याचं खूप मोठं नुकसान झालं. कदाचित हे नुकसान भरूनही निघणार नाही, कारण अशी माणसं ज्यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्र घडवला, अशी माणसं कोणा होणं हे कदाचित मला असं वाटतं की ते फारसं शक्य असत नाही. म्हणून आज त्यांची प्रेरणा, त्यांचं कार्य, त्यांची दृष्टी याला पुढं घेऊन जाण्याचं मोठं आव्हान हे एकंदरीतच आपल्या सगळ्यांवर येऊन ठेपलेलं आहे. मी या दुःखद प्रसंगी पाटील कुटुंबियांचं मनापासून सांत्वन करतो. त्यांना ईश्वर हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, याच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. माझे स्नेही आणि काँग्रेस पक्षाचे नेते सतेज पाटीलजी यांना देखील हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर देवो. आदरणीय डी.वाय. पाटील साहेबांचं कार्य आणि वारसा सतेज पाटीलजी आणि पाटील कुटुंबीय पुढं समर्थपणे चालवेल अशी देखील प्रार्थना या निमित्तानं करतो, आशा बाळगतो. आणि आदरणीय डी.वाय. पाटील साहेबांच्या आत्म्यास चिर शांती लाभो, याच पुन्हा एकदा प्रार्थना करून मी त्यांना माझ्या वतीनं, देशमुख कुटुंबियाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय डी.वाय. पाटील साहेब, देशमुख कुटुंबीय, पाटील कुटुंबीय यांचा स्नेह आपल्या सगळ्यांनाच ते सारं अवगत आहे आणि म्हणून या दुःखामध्ये आम्ही सारे त्यांच्या सहभागी आहोत. एवढं या निमित्तानं सांत्वनपर भाष्य करून मी श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती शांती शांती. देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना निवाऱ्याची संबंध त्यासाठी कौटुंबिक आठवण साहेब मुख्यमंत्री असताना दिल्या जातात तेव्हा राज्यपाल देखील होते. मला असं वाटतं की राजकारणामध्ये ज्या घडामोडी त्या काळामध्ये घडत असत, तर त्या घडामोडींच्या संदर्भामध्ये नेहमीच देशमुख साहेबांचा आणि डी.वाय. पाटील साहेबांचा संवाद राहिलेला आहे. अनेक वेळा एकमेकांना विचारणं, एकमेकांचं ऐकून घेणं ते नेहमी होते. त्यामुळं सल्ला मसलत सुद्धा ते करत असत. आणि आदरणीय डी.वाय. पाटील साहेब राज्यपाल म्हणून ते आपली जिम्मेदारी निभावत असत आणि त्याच काळामध्ये आदरणीय देशमुख साहेब राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रामध्ये मंत्री. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा अनेक राजकीय प्रसंगामध्ये अनंत आठवणी आहेत, त्या काही मोजक्या शब्दामध्ये व्यक्त करता येणं शक्य नाही. पण आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना त्यांचं खूप कौतुक राहिलं आणि अगदी लहानशा गावातून
ज्यांनी आपला प्रवास सुरू केला आणि म्हणजे आज शिक्षण क्षेत्रामध्ये म्हणजे जागतिक स्तराचं काम किंबहुना अगदी या भागाला जागतिक पटलावर ज्यांनी नेण्याचं एक क्रांतिकारक काम केलं हे कधीही आम्ही विसरू शकत नाही, कोणीही विसरू शकत नाही आणि त्याचं खूप कौतुक आदरणीय देशमुख साहेबांना नेहमी राहिलं. मला असं वाटतं की अशी माणसं जेव्हा आपल्यातनं निघून जातात तेव्हा खूप मोठं नुकसान होतं. पण त्यांची स्मृती आणि त्यांचं कार्य सतत सदैव आपल्याला प्रेरणा देत राहील असा मला विश्वास आहे.